घरी कायले गेलती व आग लावाले? सासू सांगे ना मला तू पैसे मागायला आलती म्हणून. आणि त्या सांगितलं म्हणते माझ्या सासूले 10 साडीचे पैसे आहे ना. माझे पैसे असल्याने मागायला नाही होतं काय करू? साडीचे त्या पैसे आणून तर दिले काय? मागायला जाऊ का त्या घरी? काय करू मी? दिवसाच्या साड्या घेतल्या आणि घालते साड्या गावभर मटकताई तरी त्या साड्याचे पैसे नाही आणून दिले. मटकते गिटकते नको करू बाई. तुला सरकार सांगतो. तुला काय सांगितलं तुम्ही? मी पैसे आणून देईन बा. एक माया नंबरवर तुला फोन करता येत होतं, पण तू माझ्या घरी चोनकी लावायला गेली. काहून गेली? तुला असं वाटलं का सासू सुनेत भांडण लावून देतं म्हणून तू गेली म्हटलं. माझ्या सासूला पेटून दिलं ते तर माहित होतं का म्या लपून घेतल्या म्हणून साड्या. मुद्दाम गेली ना तू. मला माहिती आहे ना त्या खावशी डाव काय हो म्हणून. ते तुमच्या घरी बा. मला खावशी डाव घेऊ काही डाव करू नका. माझे पैसे होते मी मागायला आली. अगोची काही बोल नको. ते पैसे होते असे तर पैसे मी किती त्या तोंडावर लगेच टाकले असते वा. पण तुले सांगितलं होतं ना मला फोन करजो म्हणून मागजो म्हणून. तू फोन माया म्हणणं आहे का त्या तिथं का बरं गेली तू मा सासूबाशी? तुला तर माहित होतं म्या तुला सांगितलं होतं का बा तू मला पैसे मागजो म्हणून. मी तुला कधी दिले मला नाही राहिले आठवण म्हणून. नाही तर मी तुला आणून देत होते पैसे. जराशी रग गेली कमी दाखव ना. तोंडावर फेकून मारले गेले नको म्हणून. काही असो एवढा पैसा जास्त झाला माहिती आम्हाला त्याचे पैसा आहे म्हणून. एवढा पैसा जास्त पण तोंडा गिडावर फेकून नको मारू. एवढी नको बोलू. सारखी बात होती. तू म्हटलं काय गेली माझ्या सासूच्या इथं पैसे मागाले. तुला मी सांगितलं होतं मला पैसे फोन कर कधी पैसे घेऊन जाय. तू त्या फोन केला काय? तू त्या मुद्दामूनच केलं. हे जे कांड केलं ना त्या मुद्दामून केलं. माझ्या सासूला माहीत झालं पाहिजे म्हणून केलं. त्या म्या साड्यात लपून दिल्या हे तुला म्या सांगितलं. पण त्या कहून म्हटलं केलं सर्व. मा घरात भांडण लागा. माझी सासू किती मागं कलकल करू राहील. 10 साड्या कोणत्या वय अशी म्हणते माझी सासू. आता काय सांगू मी तुले सासूला काय उत्तर देऊ मी? म्या माया ऐरागिरासाठी माझ्या नातेवाईकाला दिल्या म्या. आता म्या लपून दिल्या. त्या असं केलं नाही मला तोंडावर पडलं का त्या सांगता झालं का त्या सासू बिसूले. आता मला सांगून राहिली. आता त्या दुकानात कधीच नाही म्हटलं. ते पैसे म्हटलं फोन पे पाठवून देतो लगेच. घुसली आव्हानाचे. आता कधी पैसे मागू नको. आणि किती खाय तर मला माहीतच आहे. मी पाठवून देतो ते पैसे. आणि याच्या पुढं म्हटलं मा घरी आली तर पाय म्हटलं तू मा घरात भांडण लावून दिले त्या तरी तुला बाया म्हणते भांडणं लावतो म्हणून. तरी मी आली. मला असं वाटलं का जाऊ दे बा बाया चुकीच्या असत. बायाची वृत्ती तशी असत म्हणून तुला बेकार समजते त्या. पण मला आता तुझ्या अनुभव आला हो बाई. आता याच्या पुढे मी त्या दुकानात पाय तर ठेवतो काय? ते 10 साडीचे पैसे देऊन देतो बस. माझ्या घरात भांडण लावलं म्हटलं तर माझी सासू माया मागं लागते म्हटलं. जग घोडी आहे तू. कोणाला जग घोडीगिरी पैशाचा मात दाखवतो का तू? कोणाला जग घोडीगिरी करून राहिली व नितटले. त्यासोबत बोलायला माझी वेळ नाही आहे. भांबळ तोंड्या वाणाची काय तुझं गावात आल्यावर थांब एक दिवस. लय पाहिल्या त्यासारख्या काय करतो पाहतो तर लय पाहणाऱ्या पाहिल्या. राहू दे. तू अशी तशी वय समजली का? ते लय लोकांसोबत पंग झाले ना. आपलं नाव म्हणलं नीता म्हणते म्हटलं आपल्याला. हे लक्षात ठेव. त्या म्हणता घंटा लागते म्हटलं. सांगून ठेवता आता तुले. ते घंटा घेऊन राहिली. इथं सांगून राहिली लोचट धंदे करत चोट्टे धंदे करतं. घराच्या घरात सांगत नाही घरच्या इले. लपू दुसऱ्याच्या घरभर होतं. ते साऱ्या कारणांमध्ये इथं नको शिकू मला अगोच्या गोष्टी. कोणाला म्हणून राहिली लय त्या गोष्टी म्हणजे तुला काय त्या काय मला का डोळ्यानं काय पाहिलं अशी बोलून राहिली. तुला गोष्टी मला का माहित नाही. तुला समजून राहिली काय? भल्ली कांडून बाय घेऊन तर तिथं आग लागलं तर भो सोडचे. शिया नको ती माणूस किती बोलव की बोल म्हणतात आता. माझी दिमाग गरम केला. मला पहिलेच तर पटत नाही. घरी पैसे गिसे मागायला आलेले आणि त्याच्यात तू आले घरी मागायले. माझ्या सासूला सांगितलं नाही बाबा. तुला पहिले सांगितलं त्या नेमकीच आग लावली तिथं. नमस्कार ताईंनो. आपला 72वा व्हिडिओ आहे. तुम्हाला हेच विनंती आहे आपला जो व्हिडिओ आहे तो पूर्ण पहा. आणि तुम्हाला असेच कंटिन्यू व्हिडिओ पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला खरंच लाईक करा. आम्ही खूप मेहनतीनं हा व्हिडिओ बनवतो. आम्ही खूप वेळ देऊन बनवतो. आम्हाला तुम्ही जर लाईक केलं सबस्क्राईब केलं तर आमचं मोटिवेशन अधिक वाढतं. आणि असाच व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला एकदा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला आवडते आणि तुम्हाला कंटिन्यू पाहायचा असेल व्हिडिओ तर तुम्ही काय करा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट टाकत चला. आणि कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ आहे ते टाकत चला. एवढीच आमची विनंती आहे. नीताचं म्हणजे माझं जे ॲक्टर कसं आहे ते तुम्हाला आवडतं का? खरंच मला कमेंटमध्ये सांगा. कोमल आवडते हे सांगा. तू शेत देऊन राहिली काऊन काय झालं एवढं गरम व्हायला फोनवर? आई तिनं माझा दिमाग गरम करणं लावला. माझ्या सासू कशी गेली म्हणे तुमच्या सुनीनं मायापासून 10 साड्या नेल्या म्हणे. ह्या चोनकीले तिथं जाऊन काय चोनक्या लावायची गरज होती? आई म्या तिला सांगितलं होतं का माझ्या सासूले सांगू नको. पण हे तिथं गेली ना मुद्दाम पैसे मागायला. माझ्या घरात भांडण लागलं पाहिजे म्हणून.
बाई जे गेली तर गेली, असं असं काही बोलायची का तुझी गरज होती काय? आई ऐशा बायकायची चांगली सटरपट्टी काढल्याची सुद्धी नाही हेकडी ती हेकडी आहे तिथे शबूत कोणी तिले स्थळलं मग तिच्या दुकानातले गिराईक कोण तुटले माहित आहे ह्याच कारणानं. तिची आता म्या तिले मले काय माहित अशी लावून म्हणून हे हिनं माझ्या घरात भांडण लावलं ना आता. आता माय सासू म्हणे ना आम्हाला सांगितलंय नाही त्या 10 साड्या कुठं गेल्या मी घेतल्या अशा वाटा गिटाले, पण आता तिच्या माझ्या घरात माहीत झालं ना आता भांडणच लागणं होय ना हे. सासूबाई जास्त बोलल्या नाही ना किंवा तेच तर बुटकी मा मागं खिडखिड लागते पहिले. आता ह्याही नव्हती की दुसरी खिडकी लावून दिली, आता गावला गेली का मा मागं तेच तीन म्हणी त्या साड्या घेतल्या आम्हाला माहीत नाही, त्या साड्या घेतल्या आम्हाला माहीत नाही. आंबट ना घरात भांडण लावून दिलं ना. फोनवर अशी अशी बोलत ना जो आपल्या घराण्याची इज्जत बेकार होत असते. तू चांगल्या घराण्यातली पोरगी आहे ना, ते सासू सासरे किती चांगले लोक आहे. आणि अशीच जर म्हटलं तिनं रेकाट गिकाट करून ठेवला त्या फोन आणि बायले दाखवलं अशी गिशी बोलली म्हणून तू तर किती मला कंपना तू कॉलीच अशी बोलत ना जो फोनवर. ताई बाई कोणी घरी आहे का हो माय, काही द्यावं माय अनाज द्यावं माय, तुमच्या दारात लय दिवसानं आली हो माय मी, द्यावं बाई हो काही चांगलं तुमच्या घरात सुख समृद्धी राहीन हो माय, सगळे कामं तुमच्या वाढन तुमची बरकत होईन बापा, द्या हो ज्वारी गहू. कोणती तरी मागणारी बाई आली आहे जाय माझ्यासोबत काही तू आता पंगा घेऊ नको जाय दे माई चिडचिड वाढते म्हटलं अशानं. जाय त्या बैले देऊन दे काय पाहिजे तर बाई आणि तुम्ही गहू हो बाई तू मला असंच वाढत राहू मा बाई दे जराशी डाय असेल तर वाटीत भर द्या जाऊ माय, मला करायला वरण नाही भेटत हो देऊ माय. हो देतो वरण वरणाला पाहिजे का? हा देतो देतो. सुना काय सांगा घरात त्याचं लक्ष नाही आहे फक्त स्वतःच्या खोल्या इथलं करते जरासं पुसपास करते झाल्या मोकळ्या जसा एकटीचाच होय ना. एक झन नाही इकडे पाय तुलीस झाडझूड केली का झाल्या मोकळ्या त्याच्यावर धुळला बसते काही. चल मी आता हे पुसतो चांगली खुर्ची गिरची पुसून टाकतो. काय 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 कीड झाली बाबा केले पुसपास गिसपास करायचं काही समजतच नाही बा. बोललं तर म्हटलं राग येते, लाईनीले राग येते, मोठीले राग येते. मोठीले आता आता गाव सुटून राहिले काही समजत नाही. असे किती 2-4 दिवस झाले मायच्या गुणवती येऊनच नाही राहिली. जसं घरात लोक आहे नाही असं वाटते का काय माहीत जाते तर सांगून जात नाही. त्याला असं वाटतं का आम्हाला कोणाची गरज राहिली आता फक्त आम्हाला बुडाबुडीले सारायची यायले तर काही नाही कुठेही चालले तर बिना सांगल्यानं जाते. नवऱ्याला सांगते कानात काय सांगते काय नाही, नवऱ्याची तोंड उलत नाही. कुठं गेली आपली बायको काय चालली काऊन चालली काही सांगायची त्याची हेच नाही आहे ना. काय तुम्ही अशा करून राहिले का का बरं तुम्ही गरम झाले एवढ्या? नाही मी काय गरम होणार आहे, मी थंडी आहे ना कामाला थंडी आहे आणि सगळ्याच गोष्टी थंडी आहे. आता काय तुम्हाला गावोगाव करणं आहे आणि काही सांगून जाणं आहे नाही. आई मी तर कधी सांगून जाते आई तुम्हाला असं का बरं म्हणता आई तुम्ही? नीता गेली तर तिनं कारण काहीतरी सांगितलं काय तशी तशी तुला आदत लागन आता तिचे बोन तू गुण घेशील नवलीशी. जराशी गरम दिसते बा आज काही बोलायला पुरत नाही. मी नंतर रात्रीच म्हणेन आईला थंड झाल्या म्हणजे जराशा कामाला जावं लागते म्हणून, नाही तर मग आता अधिक गरम नाही तर शामजीलाच म्हणायला लावते मी. आई तो कापड मी सगळं पुसून टाकते. राहू दे मी आते राहू दे करतो मी. तुम्ही करता म्हणते आता काल मी म्हणतोच उद्या करा बा तुम्ही.